जगाच्या इतिहासात अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यांची सुरुवात कधी झाली, कशी झाली याबद्दल आपल्याला संभ्रम पाहायला मिळतो. आता हा असा विचित्र इतिहास आणि त्याचे असणारे हे विविध पैलू आपण एक एक करून येणाऱ्या काळात पाहूयातच. पण आज आपण अशाच एका प्राचीन संस्कृतीचा इतिहास पाहूयात ज्याच्याबद्दल अभ्यास करताना आर्किओलॉजिस्टनी गेल्या काही काळापासून खूप वेगवेगळे पुरावे मिळत आहेत. नमस्कार, मी चिराग आणि तुम्ही पाहताय राजवर्धन इन्फो. मित्रांनो, थंबनेल पाहून तुम्हाला थोडासा अंदाज आलाच असेल की आज आपण कशाबद्दल माहिती पाहणार आहोत. पण याआधी तुम्हाला याबद्दल एक फॅक्ट सांगतो. जर का तुम्ही गुगलवर द वर्ल्ड्स ओल्डेस्ट प्रोफेशन असं सर्च केलं तर तुम्हाला काही असं पाहायला मिळेल. आता आज आपण या जगाच्या सर्वात जुन्या व्यवसायाला जगाच्या एका सांस्कृतिक मध्ये काय स्थान होते आणि या व्यवसायाचे तेथील उत्पत्ती व विनाश कसा झाला याबद्दल माहिती पाहूया. प्रॉस्टिट्यूशन किंवा ज्याला आपण वेश्या व्यवसाय बोलतो, तो प्राचीन रोम मध्ये कायदेशीर आणि परवानाकृत होता. तेथे मोठ्यात मोठे किंवा छोट्यात छोटे समाजात स्थान असणाऱ्या पुरुषांना कोणत्याही प्रकारचा नैतिक मूल्यांना धक्का न लागता वेश्यासोबत संबंध ठेवण्याची सूट होती. त्याचप्रमाणे रोमन पुरुषांसाठी मनोरंजनाची लोकप्रिय ठिकाणे म्हणून हीच वेश्यागृहे प्राचीन रोमच्या संस्कृतीचा एक भाग होती. बहुतेक वेश्या महिला या गुलाम किंवा स्वतंत्र महिला होत्या. क्वचितच काही स्त्रिया या सक्तीने या व्यवसायात आल्या असतील असा अंदाज आहे. खासगीरित्या ठेवलेल्या गुलाम रोमन कायद्यानुसार मालमत्ता मानली जात होती, म्हणून मालकांनी त्यांना वेश्या म्हणून कामावर ठेवणे कायदेशीर होते. 4थ्या शतकातील काही मोठी वेश्यालये होती जी की जेव्हा रोमचे अधिकृतपणे ख्रिस्तीकरण होत होते तेव्हा हीच वेश्यालये पर्यटकांचे आकर्षण म्हणून गणली जात होती आणि या वेश्यालये शक्यतो सरकारी मालकीची होती. लॅटिन साहित्यात वेश्यांचा वारंवार संदर्भ मिळतो. लिव्ही आणि टॅसिटस यासारख्या इतिहासकारांनी अशा वेश्यांचा उल्लेख केला आहे ज्यांनी देशभक्ती, कायद्याचे पालन करणे किंवा उत्साही वर्तनाद्वारे काही प्रमाणात सन्मान प्राप्त केला होता. उच्च श्रेणीतील कॉलगर्ल म्हणजेच मॅरिट्रिक्स हे प्लॉट्सच्या कॉमेडीज मधील एक स्टॉक कॅरेक्टर आहे ज्यावर ग्रीक मॉडेल्सचा प्रभाव होता. कॅटुलेस, हॉरेस, ओविड, मार्शल आणि ज्युवेनेल यांच्या कविता तसेच पेट्रोनियसच्या सॅटिरिकॉन मध्ये वेश्यांचा काल्पनिक किंवा उपहासात्मक झलक आढळते. तेव्हाचा वास्तविक जगातील पद्धती, वेश्या व्यवसायाचे नियमन करणाऱ्या रोमन कायद्याच्या तरतुदी या तेथील शिलालेखांद्वारे दाखविल्या आहेत. विशेषतः पॉम्पीच्या भित्तिचित्रांमध्ये हे पाहायला मिळते. पॉम्पी आणि हर्क्युलेनियम मधील कामुक कला वेश्यागृह आहेत. या आधारावर देखील वेश्या व्यवसायावर अभ्यास करणाऱ्या शोधकर्त्यांच्या मतांना हातभार लागलाय. आता आपण या वेश्यालयांबद्दल माहिती पाहूया. रोमन वेश्यालय साहित्यिक स्त्रोत, प्रादेशिक सूची आणि पुरातत्व पुराव्यांवरून ओळखली जातात. सामान्यतः अशा वेश्यालयाला लुपानार किंवा लुपेरियम म्हणतात. एक प्रकारे सामान्य भाषेत वेश्यासाठी हा अपशब्द किंवा ज्याला स्लँग ही म्हणू शकतो. पण तसेच कठोर किंवा तळघरासाठी ही सामान्य संज्ञा वापरली जाते. रोम शहराच्या क्षेत्रानुसार लुपानार हे रेजिओ म्हणजेच रोमच्या 14 प्रशासकीय विभागांपैकी दुसऱ्या विभागाचे केंद्रित होते. हे रेजिओ 2 हे संपूर्ण शहरातील सर्वात व्यस्त आणि दाट लोकवस्तीचे ठिकाण होते. हे वेश्यालयांचे मालक किंवा दलाल यांच्यासाठी एक आदर्श स्थान बनले होते. वेश्यालयाचे भाडे हे त्यांचे उत्पन्नाचे वैध स्रोत होते. यात परवानाकृत घरे 2 प्रकारची आहेत असे दिसते, जी दलालांची लेनो किंवा मॅडम लेना च्या मालकीची आणि व्यवस्थापित असलेली होती, ज्यामध्ये एजंट सुद्धा होते जे की खोल्या भाड्याने देणे आणि त्याच्या भाड्याचे पुरवठादार म्हणून काम करणे हे काम पाहत होते. पूर्वी मालकांनी मुलींसाठी सेक्रेटरी किंवा पर्यवेक्षक ठेवला होता जो त्या मुलींना कमवलेल्या पैशांचा हिशोब ठेवत असे. हे त्यांचे कर्तव्यही होते. यात काही क्युबिकल्स होते.
क्युबिकल मध्ये सामान्यतः पितळेचा दिवा किंवा खालच्या गुहेत मातीचा एक पॅलेट किंवा काही प्रकारचे कॉट असते, ज्यावर एक घोंगडी किंवा रजाई पसरलेली असायची. पोम्पेई इथे नोंदवलेलं शुल्क प्रति क्लायंट 2 ते 20 एसएस पर्यंत होते. आता हे एसएस म्हणजे तांब्याचे किंवा पितळेचे नाणी होते. स्पिंड्रिया नावाची स्वतःची टोकन कॉइन सिस्टीम असू शकते असा शोधकर्त्यांचे म्हणणे आहे. या काळात अविवाहित पुरुषांसाठी व विवाहित पुरुषांसाठी या वेश्याशी संभोग करणे जवळजवळ सामान्य होते आणि जोपर्यंत एखादी वेश्या योगरित्या नोंदीकृत आहे तोपर्यंत विवाहित पुरुषांसाठी परवानगी होती. ही वेश्यागृहे सामान्यतः रोमन शहरांभोवती विखुरलेली होती. बहुतेकदा ही वेश्यालये प्रतिष्ठित कुटुंबातील घरांच्या दरम्यान आढळतात. यामध्ये मोठी वेश्यालये आणि एका खोलीतील पद्धतीचा म्हणजेच वेश्यांची खाट या दोन्हींचा समावेश होता. रोमन लेखकांनी अनेकदा त्यांच्या ग्राहकांवर खरोखर प्रेम करणाऱ्या म्हणजे सद्भावना असणाऱ्या वेश्या आणि स्वार्थी भावना असणाऱ्या वेश्या यांच्यात फरक केला आहे, ज्यात या स्वार्थी वेश्यांना त्यांना केवळ त्यांच्या पैशासाठी आमिष दाखवले. सहसा आदर्श स्त्री आणि बदनाम स्त्री यांच्यातील रेषा काळजीपूर्वक काढली जायची. काही पंत, उत्सव आणि मंदिरांनी वेश्या पूर्णपणे वगळल्या, पण काहींनी त्यांना मध्यवर्ती भूमिका देऊ केली. एप्रिल महिना व्हीनस नावाच्या एका रोमन देवीचा पवित्र महिना होता, जी की संभोग, प्रेम, वेश्या यांची देवी संरक्षक होती. महिन्याच्या पहिल्या दिवशी महिलांनी उत्सवात फॉर्च्युना, व्हिरिलियस आणि व्हीनस व्हर्टिकोर्डिया या देवतांची एकत्रितपणे पूजा केली जात असे. मध्ययुगीन युरोपमध्ये कोणालाही दूर न करणाऱ्या स्त्रीला समान समजले जाते. या व्यवहारात पैसे गुंतवला जाऊ शकतो असे सामान्यतः समजले जात होते, परंतु ते असण्याची गरज नव्हती. उलट हा भेदभाव होता, जी कमावणाऱ्या स्त्रीची म्हणजे मेरिट्रिक्स ची व्याख्या करते. मध्ययुगीन ख्रिश्चन लेखकांनी अनेकदा वेश्या व्यवसाय बॅन केले आहे, परंतु त्यांना हा एक गंभीर गुन्हा मानला नाही आणि काही परिस्थितींमध्ये वेश्यासोबत लग्न करणे हे धर्मनिष्ठ कृत्य मानले गेले आहे. संत होण्यासाठी पश्चाताप करणाऱ्या वेश्यांच्या कथाप्रमाणे या श्रेणीतून बाहेर पडणे आणि एखाद्या स्त्रीला यातून बाहेर पडणे दोन्ही शक्य होते. स्त्रीवादाच्या काही आधुनिक प्राध्यापकांनी असा युक्तिवाद केला आहे की मध्ययुगीन मानसिकतेतील मेरिट्रिक्स या लैंगिक ओळख किंवा अभिमुखतेच्या आपल्या आधुनिक समाजाच्या जवळ आहे. पण यानंतर या सर्व संस्कृतीवर एक भयानक असा प्रहार झाला. एक वेळ ही आली की इथे होणारा हा देह विक्रीचा बाजार वाढू लागला होता. दूरवरून येणारे व्यापारी, सैनिक आणि समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांची ही मनोरंजनाची गरज बनू लागली. या पोम्पी शहरात जरी वेश्यालय असतील, पण हे शहर दिसायलाही सुंदर होते. जवळपास 2000 वर्षापूर्वी असलेल्या शहरावर काळाने घाला घातला. एका रात्री इथे अशी काही घटना घडली की याने सर्वांची झोपच उडाली. हे जे शहर होते ते 170 एकरात पसरले होते. जवळपास 15,000च्या आसपास येथील लोकसंख्या होती. पण पोम्पी मधील एक ज्वालामुखी ज्याचं नाव वसुवियस आहे, त्याचा अचानक उद्रेक झाला. या उद्रेकातून एवढी ज्वाला आणि गॅस व राख बाहेर पडली की त्यामुळे लोकांना हे शहर सोडून जाताही आले नाही. याच्या तापमानामुळे इतकी गरमी निर्माण झाली की त्यामुळे काही लोकांच्या शरीरातील भाग फुटून बाहेर आले. हा लावा फुटल्यामुळे तेथील लोकांचा मृत्यू झाला. हा ज्वालामुखीचा लावा थंड होईपर्यंत तेथील लोकांचे व प्राण्यांचे दगड झाले होते, ज्याचे अवशेष आजही आपल्याला पोम्पी येथे पाहायला मिळतात. तर मित्रांनो, ही होती माहिती पोम्पी बद्दलची. या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे ही काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट करायला विसरू नका. व त्याचप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासोबत. धन्यवाद.